सामान्य काळातील 24वा रविवार वर्ष दुसरे. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, विश्वास म्हणजे केवळ एकाग्र मनाने प्रार्थना करणे नव्हे. विश्वास म्हणजे केवळ रविवार पवित्र पाळून पवित्र मिसा बलिदानामध्ये सहभागी होणे नव्हे. ख्रिस्त सभेची 7 साक्रामेंत स्वीकारणं म्हणजे आपण विश्वासामध्ये परिपूर्ण झालेलो आहोत असं कोणी समजू नये, मानू नये. प्रभूचा शब्द वेदीवरून नुसता घोषित करणं म्हणजे विश्वास ठेवणं असं नाही. प्रेषितांच्या विश्वास अंगीकाराचं नुसतं मौखिक आणि शाब्दिक प्रकटीकरण करणं, तो बोलणं आणि व्यक्त करणं म्हणजे विश्वास ठेवणं नाही. विश्वास ठेवणं म्हणजे नुसते नव्याने आणि तीर्थयात्रा करणे नव्हे. विश्वास म्हणजे केवळ धर्मशिक्षण देणं आणि धर्मशिक्षण घेणं नव्हे. विश्वास म्हणजे केवळ भक्ती, पूजा अर्चा आणि धर्मकांड करणे नव्हे. बंधू आणि भगिनींनो, याकोबाच्या पत्रातील आजच्या 2ऱ्या वाचनामध्ये श्रद्धावंतांना स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की विश्वासाबरोबर जर कृती नाही तर तो विश्वास निरर्थक आहे, अर्थहीन आहे. आपल्या ठायी असलेला विश्वास आपण कृतीतून, दैनंदिन जीवनातून व्यक्त होत नसेल, आपल्याला तो आपल्या कृतीत आणता येत नसेल, आपण तो कृतीत आणण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत नसतील तर तो विश्वासच कसला. ते केवळ शाब्दिक बुडबुडे आहेत, मुखांचे नुसते फुसके बोल आहेत. हृदयाची ती केवळ स्पंदने आहेत, ठोक्या आहेत, भावनांच्या त्या नुसत्या लहरी आहेत. याला परिपूर्ण विश्वास म्हणता येत नाही. जो विश्वास कृतीत दिसत नाही तो विश्वासच नव्हे. आजच्या मार्क लिखित शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सोबत असणाऱ्या, आपल्या अवती भोवती, आपल्या जवळ आणि नेहमी आपल्या सहवासात असणाऱ्या आपल्या प्रेषितांना विचारतो, लोक मला कोण म्हणून म्हणतात? लोकांचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे हे प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या प्रेषितांकडून जाणून घ्यायचं होतं. प्रेषितांनी प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाबतीमध्ये लोकांकडून जे ऐकलेलं होतं, लोक प्रभू येशू ख्रिस्ताविषयी जे बोलत होते, सांगत होते, म्हणत होते, त्याविषयी बोलताना कोणी म्हणत होते की कोण ख्रिस्तामध्ये योहान बाप्तिस्ताला पाहत होते, कोणाला तो एलिया संदेष्टा वाटत होता, कोणी त्याला संदेष्टांपैकी एक समजत होते. अशा प्रकारचं हे शाब्दिक वरच्यावरील बोल प्रभू येशू ख्रिस्ताला नको होते. ही प्रभू येशू ख्रिस्ताची खरी आयडेंटिटी आणि खरी ओळख आणि त्याचा खरा परिचय नव्हताच. मुळी प्रभूला पाहण्यासाठी, या प्रभूला आजमावण्यासाठी, या प्रभू येशू ख्रिस्ताला अनुभवण्यासाठी, या प्रभू येशू ख्रिस्ताला आत्मसात करण्यासाठी, जाणून घेण्यासाठी विश्वासाने पाहण्याची आवश्यकता होती. लोकांना आपल्याविषयी काय वाटतं याविषयी आपल्या प्रेषितांच्या मुखामधून ऐकलेल्या उत्तराने प्रभू येशू ख्रिस्त समाधानी नव्हता. आपण कोण आहोत, आपण कशासाठी या पृथ्वीवरती आलेलो आहोत हे निदान आपल्या जवळच्या, आपल्या निकटच्या प्रेषितांना तरी कळलेलं आहे काय हे जाणून घेण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आजच्या शुभवर्तमानामध्ये वैयक्तिक स्तरावरती आपल्या प्रेषितांना विचारतो, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? कोण म्हणून तुम्ही मला ओळखता? माझी तुम्हाला खरी खुरी ओळख झालेली आहे काय? माझ्याकडे तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन का आहे? हाऊ डू यू सी मी? व्हॉट डू यू से अबाउट मी? व्हॉट डू यू नो अबाउट मी? अँड हाऊ डू यू अंडरस्टँड मी? या प्रश्नांची उत्तरे प्रभू येशू ख्रिस्ताला
आपल्या प्रेषितांकडून हवी होती. आणि पेत्र सगळ्यांच्या वतीनं म्हणतो, आपण ख्रिस्त आहात. पेत्रानं प्रभू येशू ख्रिस्ताला दिलेलं हे उत्तर केवळ शब्दांचे शाब्दिक बुडबुडे, नुसते मुखाचे बोल नव्हते, तर अंतर्मनीच्या खोल विश्वासामधून, मंथनामधून, चिंतनामधून ते बाहेर पडले होते. परमेश्वराच्या पवित्र आत्म्यानं ते पेत्राला प्रकट केले होते. हा विश्वास कसोटीला लागेल. हा विश्वास जीवनामधून, जगण्यामधून व्यक्त आणि प्रकट करावा लागेल. या विश्वासाची जाणीव आपल्या प्रेषितांना करून देताना, या विश्वासाची आणि श्रद्धेची साक्ष देताना, हा विश्वास जगत असताना, हा विश्वास दुसऱ्यांना देत असताना आपल्या स्वतःला कोणत्या प्रकारच्या अग्नी दिव्यातून, अपार अशा दुःख यातनेतून, मानुष अशा वेदनेमधून जावं लागणार आहे, याची आगाऊ सूचना प्रभू येशू ख्रिस्त आजच्या शुभवर्तमानाद्वारे आपल्या प्रेषितांना देतो. बंधूंनो आणि भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाबतीमध्ये असं काही घडू शकतं, असं काही होऊ शकतं, हे सत्य पेत्र स्वीकारू शकला नाही. हे सत्य तो पेत्र पेलू शकला नाही, ऐकू शकला नाही आणि पचवू शकला नाही. मानवी दृष्टिकोनातून त्यांनी दैवी योजनेकडे पाहण्याचा प्रयत्न केला आणि तिथंच तो फसला, तिथंच तो गडबडला आणि गोंधळला आणि सैतानी विचाराला बळी पडला. प्रभू येशू ख्रिस्त या मानवी सैतानी विचाराचा आजच्या शुभवर्तमानामध्ये निषेध करतो. आजच्या शुभवर्तमानामध्ये आपल्या शिष्यांना व आपल्या अवतीभवती जमलेल्या लोकांनाही उद्देशून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, ज्यांना खरोखर मनापासून विश्वासपूर्वक माझा अनुयायी व्हायचं असेल तर प्रथम दर्शनी स्वतःचा आत्मत्याग करण्यास तयार असलं पाहिजे. बंधू भगिनींनो, स्वतःचा आत्मत्याग करणं हा विश्वासाचा एक अविभाज्य भाग आहे. विश्वासानंच जीवनात आलेल्या अडचणींना आणि संकटांना सामोरे जावं लागेल. या विश्वासाची जगामध्ये साक्ष देताना, सुवार्ती कार्य करताना आपल्या जीवाचंही बलिदान द्यावं लागेल. विश्वासाची साक्ष जीवनाद्वारे आणि जगण्याद्वारे द्यावी लागेल. विश्वास जगावा लागेल. हा विश्वास जीवनामध्ये जिवंत करावा लागेल. आपल्या कृतीनं तो दाखवावा लागेल, प्रकट आणि व्यक्त करावा लागेल. आजच्या दुसऱ्या वाचनामध्ये नमूद केलेलं आहे, रोजचं कुपोषण, उपोषण आणि उपासमार होणाऱ्या त्या गरीब व्यक्तींना आपण सुखानं जा, ऊब घ्या, प्रेज द लॉर्ड, तृप्त व्हा, मी केवळ तुमच्यासाठी प्रार्थना करतो, असं नुसतं बोलून चालणार नाही. आपल्या हृदयामध्ये, आपल्या मनामध्ये त्या व्यक्तीविषयी जी सहानुभूती निर्माण झालेली आहे, त्या सहानुभूतीला कृतीची आणि सत्कृत्याची जोड असावी लागते, तरच त्या सहानुभूतीला अर्थ प्राप्त होतो. बंधू आणि भगिनींनो, विश्वासाचं असंच आहे. हा विश्वास सजीव आणि सक्रिय झाला नाही, तो आपल्या जीवनामधून व्यक्त करता आला नाही, तर तो निर्जीव विश्वास म्हणून समजावं. यशाया संदेष्टानं आजच्या पहिल्या वाचनामध्ये विश्वासू सेवकाच्या आज्ञापालनाविषयी मार्गदर्शन केलेलं आहे. यशाया संदेष्टा म्हणतो, मी मारणाऱ्यांपुढे पाठ केली, विश्वासानं केली, केस उपटणाऱ्यांपुढे मी माझे गाल केले, विश्वास होता म्हणून केले. उपमर्द आणि छितू यापासून मी आपले तोंड चुकवले नाही, माझे आपले तोंड लपवले नाही. हे सर्व विश्वासामुळे घडले. यशाया संदेष्टा म्हणतो, माझा विश्वास होता की परमेश्वर मला सहाय्य करणार. माझ्या विश्वासाच्या परीक्षेमध्ये हा परमेश्वर नेहमी माझ्या सोबत असणार. तो मला लज्जित करणार नाही, तो मला एकटं सोडणार नाही, तो मला एकटं टाकणार नाही.
या विश्वासाची साक्ष देताना, विश्वासाचे समर्थन करताना, या विश्वासाविषयी उघडपणे आणि निर्भीडपणे बोलत असताना वादविवाद करण्याचं धाडस कोणी करू शकणार नाही. हाही या संदेशाच्या विश्वासाचाच एक भाग होता. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आपणास बाप्तिस्मा साक्रामेंटाद्वारे मिळालेला हा विश्वास हा जिवंत विश्वास आहे, हा सक्रिय विश्वास आहे. तो जिवंत ठेवण्यासाठी, त्याची जोपासना आणि जतन करण्यासाठी, तो आपल्यापर्यंत पोचवण्यासाठी अनेक महात्म्यांचा त्याग आहे, अनेक महात्म्यांचं समर्पण आहे, बलिदान आहे. तो विश्वास ते जगले, केवळ शब्दाने नाही तर आपल्या कृतीनं त्यांनी विश्वासाची साक्ष दिली. ते विश्वासाचे साक्षीदार आणि रक्तसाक्षी बनले. विश्वास त्यानं कृतीत उतरविला, जिवंत केला. बंधू भगिनीनो, आपण हा विश्वास पुढे न्यायचा आहे, तो पुढच्या पिढीला आपल्याला द्यायचा आहे. केवळ शब्दाने नव्हे तर आपल्या जीवनानं, जगण्यानं तो इतरांपर्यंत आपल्याला पोचवायचा आहे. हा विश्वास म्हणजे विचारांचं नुसतं भांडार नाही, हा केवळ नुसता साहित्याचा ठेवा नाही. हा विश्वास म्हणजे भावनांचा कल्लोल नाही, हे भावनांचं केवळ विश्व नाही. हा विश्वास म्हणजे केवळ प्रार्थनेचे बोल नाहीत, तर हा विश्वास विश्वासानं प्रत्यक्ष जगणं आहे, विश्वासानं प्रत्यक्ष जीणं आहे. तो दैनंदिन जीवनामधून, आपल्या रोजच्या कृतीमधून दिसला पाहिजे आणि व्यक्त करता आला पाहिजे. बंधूंनो आणि भगिनींनो, तो व्यक्त केला गेला नाही तर तो निर्जीव होतो, मृतावस्थेमध्ये राहतो. बौद्धिक, भावनिक आणि वैचारिक कक्षेपुरताच मर्यादित राहतो. हळूहळू निष्क्रिय आणि निर्जीव बनतो. तो सदैव जिवंत ठेवायचा असेल तर हा विश्वास, ही श्रद्धा प्रत्येकानं आपल्या जीवनामध्ये प्रामाणिकपणे अंगीकारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रभुवचनं ही आपण नेहमीच ऐकतो, जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावरती प्रीती कर. केवळ 7च वेळेला नाही तर 7च्या 70 वेळेला क्षमा कर. जे तुम्हाला शाप देतात, जे तुमची निर्भत्सना करतात, त्यांना आशीर्वाद दे, त्यांच्यासाठी प्रार्थना कर. कोणाचे दोष काढू नका, म्हणजे तुमचे दोष कोणी काढणार नाहीत. कोणाला दोषी ठरू नका, क्षमा करा, म्हणजे तुमची क्षमा होईल. वैऱ्यावर प्रीती करा, जे तुमचा द्वेष करतात त्यांचे बरे करा. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, ही प्रभुवचनं नुसती विश्वासानं ऐकण्यासाठी नाहीत, हे केवळ शाब्दिक बुडबुडे नाहीत, तर ती प्रत्यक्ष कृतीत आणली गेली पाहिजे. विश्वासाला, भक्तीला, श्रद्धेला कृतीची जोड नसली, या भक्तीचं सेवेत कृतीत उतरण होत नसेल तर या गोष्टी नुसत्या करण्यात काहीच अर्थ नाही, उपयोग नाही. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, विश्वासाची 2 अंग आहेत, एक भक्ती आणि दुसरी कृती. एकाच नाण्याच्या या 2 बाजू आहेत. एका विना दुसरी अपूर्ण आहे आणि दुसरी विना पहिली अपूर्ण आहे. दोन्ही एकत्र केल्याने आपणास परिपूर्ण विश्वासू म्हणून संबोधता येईल. आमेन.